गेल्या 3 वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचा अजेंडा राबवत विविध कार्यक्रम घेणे, लोकसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका आणि जतच्या आमदारांना रात्रीच्या वेळी जेवणासाठी आमंत्रित करणाऱ्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांना काँग्रेसचा कसा कळवळा येतोय। 2 वेळा वशिलाने उमेदवारी मिळवलेल्या लोकांनी मदन भाऊ गटावर आरोप करत बसू नये, अन्यथा यापुढे जशास तसं उत्तर देऊ असा इशारा मदन भाऊ गटाचे माजी महापौर किशोर शहा यांनी दिलाय। त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय की पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची लागलेली काळजी बघून हसू येते। प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत स्वतःचं मार्केटिंग करणाऱ्यांसाठी सांगलीतील बंडखोर उमेदवारांना परत घेऊ नका असं त्यांनी सांगितलं। मुळात काँग्रेसमध्ये परतण्यासाठी कोण मागे लागलं होतं याचा खुलासा त्यांनी करावा। सांगलीत विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील यांनी 5 वर्ष भाजपचा अजेंडा राबवलाय। राम मंदिरसह विविध कार्यक्रम त्यांनी घेतलेत हे जनतेला देखील माहिती आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काय केलं, काही दिवसांपूर्वी जतच्या आमदारांबरोबर रात्रीचं स्नेहभोजन कसं केलं, एकनाथ शिंदे गटाचे साताऱ्याचे एक मंत्री नातेवाईक असल्याचं सांगून मंत्रालयात काय उद्योग चालतात याची माहिती सांगलीकरांना आहे। त्यामुळे तुम्ही काँग्रेस प्रेमी आहात याबद्दल शंका असल्याचा टोला किशोर शहा यांनी लगावलाय।